सो मच बाबूशाह, थँक्यू सो मच प्रवीण. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम कडे रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेटचा महाथरार मैदान. स्कोर तरी पाहिला तुम्ही धापडकापती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा. पण टॉस चेंडू समोर खेळतात ऑफ साईडला अलोंग द कार्पेट एक सिंगल मिळाली. सिंगल डबलना मी अगदीच सांगितलं की तुम्हाला सामना जिंकणं कठीण होणार आहे. शिवक्षी मंगलमूर्ती वाजे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चांगला चाललाय ऑन साइड मध्ये. वाईड इश लॉंग ऑन रेझर मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण फक्त हीच भाषा. आणि बॉल फुलटॉस आहे. पंच या ठिकाणी मग सांगतात की हा बॉल सीमारेखा बाहेर षटकार. जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. आणि आम्ही प्रयत्न करतोय हे सांगतोय मैदानावरती देवेंद्र पाटील. त्यांना टोकलाय प्रीट वरती. शानदार षटकार. बात है अप्रतिम फटकेबाजी में तो है क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. येणारे 15 चेंडू 49. ऑफस्टमच्या अगदी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉल चांगला आहे. फटका देखील चांगला आहे. स्क्रीनच्या वरनं चाललाय. स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट सरळ दिशेने चाललाय सीमारेखेच्या बाहेर. अजून एक शानदार षटकार देवेंद्र पाटीलच्या बॅटमधून. होता है हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. आणि मैदानावरती देवेंद्र पाटील मोठे विंगा संघासाठी लढतोय. एका बाजूला आक्रमकता. येणारे 25 धावा 4 बॉल मध्ये खर्च झाल्यात. धावा फलकावरती 33 रन्स. पुन्हा एकदा इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहे. कव्हर रिझर्व मध्ये एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. 2 धावांना संघ पोहोचतोय तो इथे 35 वरती. आता त्यानवरती बॅटची एज मोठे विकेट मैदानात बाहेर होऊ शकले असते परंतु इथे आलंय डॉट चेंडू आणि आता समीकरण आले. येणारी 2 षटकं 40 धावेची गरज. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एका बाजूला बॅटिंग करत असताना मोठे विभाग मंडळी त्यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू लॉब केलाय. मैदानावरती आहाकर माजवणारा चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. अद्याप मॅच मैदानावरती जिवंत आहे हे सांगतायत मोठे विंगर संघाचे सलामीवीर ओपनिंग बॅट्समन. 41 धावा झाले तर आता गरज आहे मैदानावरती 34 धावेची. सौरभ पाटील आणि देवेंद्र पाटीलचं कौतुक करेल. ओव्हर नंबर 3 गोलंदाज तयार. कॅप्टन अमर पाटीलचा बॉल हवेत होता परंतु पोहोचू शकले नाहीयेत. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. यशपती बॉल चांगला ऑफसाईडला. फटका देखील तेवढाच चांगला आहे. देऊन जाईल 4 रन्स. गरज आहे ते 29 धावेची. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर. बॉल चांगला आहे. फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी आहे आणि फटका फसलाय. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. हे समीकरण क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिणारे 8 बॉल आणि 27 ची आवश्यकता. चांगला बॉल. फटका देखील चांगला. तेवढाच एक सिंगल मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे. 49 या धावसंख्येभोवती 26 धावेची गरज आहे.
7 बॉल शिल्लक, 7 चेंडू 26. काय मॅच मैदानावरती रंगतीये. दोन संघ एका बाजूला संघ तुम्ही पाहिलात, परंतु ही आक्रमकता फार महत्वाची आहे. येणारा शेवटचा बॉल अपेक्षित असेल एखादा चौकार, अपेक्षित असेल एखादा षटकार इथे टीम मोठेबिंगा संघाला, परंतु दुंद्रे संघ देखील कमबॅक साठी तडपडतो मैदानावर. एखादं विकेट त्यांना कमबॅक करून देऊ शकतोय, कारण येणारे 7 बॉल 26 धाबेची आवश्यकता. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अमर पाटील. बॉल चांगला आहे आणि आताच सांगितलं की एखादा षटकार मॅच मध्ये कमबॅक देईल आणि ते षटकार टोकलंय. अंपायर सैंडी पालकर को आप देख सकते हैं एक्शन रिप्ले में. अनोखा अंदाज है इनका अंपायरिंग का. चलिए पानी घेऊन चला लगेच मैदानात. योगेश पडवी सर, पिछले साल जो पनवेल प्रीमियर लीग खेली गई थी, उस पनवेल प्रीमियर लीग में इस सौरभ ने मिलन सिनारे चांगला बॉल फुलटॉस होता, प्रहार केला, एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव अगदी वेगानं बाउन्स पैकी चुकीचा थ्रो. खरं तर अशा वेळी तुम्हाला ऑन द स्टंप वर मी सुरुवातीला सांगितलं की मॅच चांगली होईल. हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. आणि इथं मैदानावरती विचार केलाय हा सामना जिंकायचा आहे आणि देवेंद्र पाटीलनं ठोकलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लयबारी चौकार. तो और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है. हे सांगतोय मैदानावरती इथे मोठे विकास संघाचा देवेंद्र पाटील. 13 चेंडू 37 धाबेची शानदार इनिंग मैदानावरती आवश्यकता. जाऊया मैदानावरती. 4 चेंडू 14. चांगला चेंडू स्क्रीनच्या समोर अगदी सरळ रेषेमध्ये एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होतीये. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. आता 3 बॉल 12 म्हणजे 2 षटकार मैदानावरती लावायचे आहेत. अगदी 3 चौकारी चालू शकतील. मर गया क्योंकि डरना मना है, डर के आगे जीत है. बॉल चांगला स्क्रीनच्या समोर चाललाय पुन्हा एकदा. एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न नाहीये आणि आता 2 बॉल शिल्लक राहिले आहेत. अगदी 11 धावेची गरज आहे. 11ची आवश्यकता. सगळ्यांचं लक्ष येणाऱ्या बॉलवरती. हा षटकार अपेक्षित असेल आणि ठोकलाय. इथे षटकार वाईड लॉंगर सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. एक बॉल 5 की जरूरत. आणि आता नागराज मंजुलेंचा आठवलं तो डायलॉग, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. आणि ठोकलाय. बिग हिट, अनबिलीव क्रिकेट. उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में क्या दम है और हमें था भरोसा आगे आसमान भी कम है. मोठे बिंगा संघानं ही मॅच मैदानावरती प्रवीण जिंकली आहे आणि तो सेलिब्रेशन. किरण शेठ पाटील उद्योजक कोपरुली यांची आता तुम्ही धावपळ त्या ठिकाणी पाहू शकाल. तर या सामन्याचा सामनावीर 10 बॉल मध्ये 31 ठोकल्यात त्या सौरभ आणि 15 बॉल मध्ये 40 ठोकल्यात त्या देवेंद्रने. आणि खऱ्या अर्थानं या सामन्याचा हिरो शेवटच्या 2 बॉल मध्ये 12 धावांची गरज असताना 2 षटकार ठोकलेत तो सौरभ ठरलाय. या सामन्याचा सामनावीर आणि देवेंद्र देखील ठरलाय. दोघांनाही खऱ्या अर्थानं हे पारितोषिक देऊया. दोघांनी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एवन जोडी एकदम नायकम.